चला मॅचला सुरुवात होईल. अनिश 11 व्हॅल्यू ग्रुप सलामीची जोडी अनिश 11 पाठवायची आहे. धनेश सनस आणि मोनू बॅटिंगसाठी दाखल होतात. मोनू अर्थात ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकच्या सोबतीला धनेश सनस. चला स्पीडअप घ्या. मॅन ऑफ द मॅच अमर दौंड. धनेश आणि ऋतिक सलामीची जोडी. ऋतिक अर्थात मोन्या, धनेश बबन या नावाने प्रसिद्ध. बॉलिंगसाठी समीर शिंदे. स्वतः संघ मालक व्हॅल्यू ग्रुप 11. चला मॅच स्टार्ट ठेवा. मॅच सुरू होते. अगदी पहिला बॉल. डायव्हिंग एफर्ट, चांगला प्रयत्न राहिलाय. सिंगल इथं मात्र चोरटी धाव. फेकी खराब. इथं 2 धावा मिळतील. आडवा बटन केवळ फटका. इथं मात्र केवळ एक सिंगल प्राप्त होते. खोदून काढलाय. समोरच्या बाजूला फटका खेळला. अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न. पाठलाग केला जाईल. थांबवला देखील जातोय चेंडू, परंतु इथं 3 धावांवर थांबावं लागतंय. 2 धावांवर थांबावं लागतंय. धनेशच्या माध्यमातून खेळला फटका. समोरच्या बाजूला पुन्हा एकदा खेळला. हातामध्ये येता राहिला. कार्ड ड्रॉप. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील या बॉलवर. चला स्पीड घ्या, घाई करा. आडाबटनं फटका खेळलाय. अगदी दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न केलाय. 2 धावा जोडल्या देखील जातील. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. निष्ठून जातोय चेंडू. या बॉल देखील 2 धावा पूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. 2 वरच थांबावं लागेल. षटक पूर्ण होतं. पहिल्या षटका अखेरीस धावा लागतात. धावफलकावर 11. चला स्पीडअप घ्या, घाई करा, वेळ दवडू नका. 6 मॅच अजून खेळायच्या जवळजवळ.
चला स्टार्ट ठेवायची मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. रोहित आला गोलंदाजीसाठी. लेफ्ट केला हवेमध्ये आहे, बिरकावून दिला आहे डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ पार्क. षटकार काव कॉर्नरच्या दिशेनं. रोहित वरती हल्ला, षटकार लगावलाय. वृत्ती करतात मोहन्या. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका खेळलाय, गॅप शोधलाय. 230 रनच्या मधून चेंडू निष्ठून चाललाय. चौकार 4 धावांसाठी. सलगच्या 2 बॉलवरती प्रहार केला गेलाय. यावेळी वाईड बॉल, आउट ऑफ ट्रॅप लाईन चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा फटका खेळला, यावेळी फसतोय, हवेमध्ये आहे, कॅच पकडला जाईल. वृत्ती करतात मोहण्याचा खेळ थांबतोय. विकेट येते. तिसऱ्या क्रमांकावर होईल कोण दाखल हे पाहायचंय. खेळाडू येतोय, यश मैदानाच्या आतमध्ये दाखल. नेक्स्ट मॅच तयार राहायचे. दोन्ही टीम टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. यश आलाय बॅटिंग साठी. अगदी इथं मात्र डिफेन्स केलाय, सिंगल आली आहे. लॉफ्ट केला, यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न राहिला, परंतु फटका फसलाय. विकेट आली आहे. सलगच्या 2 विकेट येत आहेत. अगदी या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं, षटकाची सांगता चौकार आलाय. अगदी यानंतरची मॅच गुप्तेश्वर विरुद्ध रिलायन्स 11. टॉस साठी कॅप्टन तयार राहायचंय. धावफलकावर 27 धावा आहेत. 27 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजीसाठी पर्याय कोणाचा निवडला जातो हे पाहायचं. तिसरं षटक हाताळण्यासाठी सार्थकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. थोडीशी घाई करा, स्पीड अप घ्या. 5 मॅच अजून आपल्याला खेळायच्यात. पहिला बॉल तटवलाय. अगदी डी झोन मध्ये सिंगल आली आहे. चला बॉल लगेच दाखल करा. यावेळी लॉफ्ट केलाय, हवेमध्ये भिरकावून दिलाय, सीमा पार धाडलाय. थेट षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळलाय. जबरदस्त फटका. चौतीस वरती पोचलाय धावफलक. पहिला एक सिंगल आली ना पहिल्या बॉलला. या बॉलवर इथं मात्र रनआउटच्या रूपात खेळाडू होईल बाद. अक्षय पिसाळ 1 धाव आणि 1+ विकेट येते.
नाणेफेकीचा कौल पुढच्या मॅचचा आपण करतोय. टॉस जिंकलाय गुप्तेश्वर. निर्णय कळवा लगेच. चला घाई करा थोडीशी. स्वतः संघ मालक गणेश काकडे मैदानाच्या आतमध्ये. हॉलमध्ये खेळला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी अतिशय चांगली. 2 धावा पूर्ण होतील. सदतीस वरती धावफलक पोहोचतोय. पुन्हा एकदा आडव्या बटणे खेळायला फटका. मिडांवरती रनआउटची संधी. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट यश. एक बॉल अजूनही. आता बॅटिंग साठी येतोय तो प्रतीक महांगडे. गोल्डन. यश आउट झाला. यश प्रतीक महांगडे आला. एक बॉल बाकी या इनिंग्स मधला. या बॉलवर आडा बॅटनं फटका खेळलाय. कव्हर्स मध्ये गॅप शोधला. बॅकफुट पंच. डीप मध्ये मिसफिल्ड होते. 2 धावा तर आल्या. तिसरीचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून. 3 देखील मिळून जातील आणि इथं मात्र इनिंग्सचा होईल ब्रेक. 3 षटकांमध्ये उभारला 40 धावा. 41 तगडे लक्ष डोळ्यासमोर. एक्केचाळीस धावा धावफलकावरती करायच्या आहेत जिंकण्यासाठी. रोहित आणि सार्थक सलामीची जोडी. बॉलिंगसाठी पर्याय धनेश. चला स्पीडअप घ्या. काही करा.
पहिलाच बॉल फटका बसला हवेमध्ये आहे डाऊन द बॉल मोना कॅच अगदी सुटला होता परंतु इथे रिले कॅच धनेशच्या माध्यमातून पकडला गेला अखेरच्या क्षणांमध्ये महत्वाची विकेट आयकॉन बाद पहिल्याच बॉलवरती मोठा झटका 440 वोल्टचा करंट व्हॅल्यू ग्रुप आता मात्र स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये समीर शिंदे मोठी जबाबदारी डॉट बॉल समीर शिंदे आलेत बॅटिंगसाठी आणखी एक चांगला चेंडू हाताळला गेला आणखी एक डॉट बॉल आलाय धनेशच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी राहिले यावेळी आडवा बटना फटका खेळलाय डीप मध्ये खेळाडू मिसफिल्ड होते अगदी आणखी एकदा चेंडूचा पाठलाग केला जातो तोपर्यंत 3 धावा घेतल्या जातात चांगला चेंडू यावेळेला देखील अतिशय सुंदर गोलंदाजी तितकंच सुंदर यष्टिरक्षण देखील डॉट बॉल अवघ्या 3च धावा आल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत यावेळी लॉफ्ट केला हवेमध्ये भिरकावला आणि अगदी चेक केलं जातं डेफिनेटली पोझिशन विकेट आहे जबरदस्त कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट सो फार नक्कीच एक क्रुशियल मुवमेंट या क्रुशियल मुवमेंट मध्ये शरीराचा तोल सांभाळण्यानंतर कॅच जज करणं अगदी बाहेर विसावणारा चेंडू पकडणं सोपं नाही आहे तो कॅच घेतलाय अक्षय पिसाळीस द मॅन जबरदस्त कॅच यार पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आणि 2 विकेट सार्थक देखील बाद चौथ्या क्रमांकावर येत आहेत फलंदाज गणेश दळवी तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर यश आलाय गणेश दळवी बॅटिंगसाठी पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय धनेशच्या हातामध्ये विकेट आले आणखी एक खेळाडू परतीचा प्रवासाला बॅटिंग साठी दाखल होईल मयूर चव्हाण बॅटिंग साठी आलाय मयूर आला अगदी फटका फसलाय बॅट देखील निसटते डॉट बॉल लॉफ्ट केला यावेळेला अगदी आरामदायक कारपट फटका खेळलाय या चेंडूवर देखील 2 धावा प्राप्त होतील परंतु डोंगर मोठा आहे धावांचा अवघ्या 5 धावा आल्यात 36 ची अजून गरज आहे पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेला फटका यावेळी अगदी कॅच धनेशच्या हातामध्ये येतोय जरूर येस चेक केलं जाईल वेट चेक केलं जाईल
चेक केलं जाईल सर. वेट वेट करा. युट्यूबवर चेक केलं जाईल. निर्णय येईल. वेट करा. वेट करा. निर्णय येतोय. याचा युट्यूब कॅमेरावर चेक केलं जात आहे. कॅच कॅरी केलाय तो धनेशनी. गणेशचा पाय बाहेर जरूर गेला होता पण धनेशनी कॅच घेतलाय. विकेट आहे. चार बॉलचा खेळ झाला. या षटकामध्ये 2 बॉल बाकी. प्रवीण दाखल झालेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. डीप मध्ये खेळाडू तैनात. अक्षय फील्ड करेल. 2चा प्रयत्न राहिला. 2 धावा घेतल्या देखील जातील. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. हवेमध्ये आहे. अगदी 2 धावांचा प्रयत्न याही वेळेला राहतोय. धावफलकावर धावा आहेत 9. 32 ची गरज 6 बॉल मध्ये. सहा बॉल 32 ची गरज असताना गोलंदाजीसाठी ऋतिक अर्थात मोना येतोय. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. हवेमध्ये आहे. अगदी 1 धाव तर आले. दुसरीचा प्रयत्न देखील पूर्ण होतोय. लॉफ्ट केला. यावेळी विरकावून दिला आहे. 6 धावांसाठी. 2 बॉल मध्ये 8 आल्यात. 4 बॉल आता 24 ची गरज आहे. 4 बॉल 4 षटकार खेळावे लागणार आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. या वेळेला मात्र हातामध्ये येतोय. विकेट आली. नवीन फलंदाज दाखल होईल. वाऱ्याच्या वेगाने धावायचे. नितीन अर्थात मोना येतोय. खोदून काढला. अगदी डॉट बॉल. रिवर्सचा प्रयत्न. संपर्क मात्र नाहीये. डॉट बॉल. 1 बॉलची औपचारिकता बाकी. इथं मात्र केवळ 1 डिक्लेरेशन मध्ये येणारी धाव. मॅच फिनिश. या मॅच बरोबरच गणेश काकडे मित्र परिवार अर्थातच अनिश 11 हा संघ टॉप 5 मध्ये दाखल. गुप्तेश्वर आणि रियांश 11. गुप्तेश्वर